नमस्कार सर आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा. तर तुम्ही खूप खुश दिसतात. ते तुमचं जे ड्रीम होम आहे आता प्रत्यक्ष झालंय. येस. येस. तर बिफोर वी स्टार्ट सर, कुड यू प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ अँड टेल अ लिटल अबाउट युअर फॅमिली? येस. मी महेश देशपांडे. मी 30 वर्ष केमिकल इंडस्ट्रीत नोकरी केलेली आहे. वाव. हां, आणि 30 वर्ष नोकरी केल्यानंतर पुण्यामध्ये आता आम्ही स्थायिक झालेलो. आणि माझी मिसेस अश्विनी देशपांडे आणि हा शौनक देशपांडे माझा मुलगा. मॅडमनी पण BSNL मध्ये 20 वाव. वर्ष नोकरी केली. शी वॉज सब डिव्हिजनल इंजिनियर. वाव. I am currently pursuing bioengineering in MIT WPP. Wow, that's nice. You That's have it. a family of all scholars around, है ना? Yeah. And our daughter is also in USA. She's Wow. done MS and she's working in New York. That's amazing. हाँ. Sir, so what made you consider a project from other premium segments? कारण की जेव्हा आपण प्रीमियम सेगमेंट बघतात ते काही स्पेशल गोष्टी असतात ते आपण कन्सिडर करतात. बरोबर. तर कुठल्या आता स्पेशल गोष्टी होत्या, कुठल्या ते स्पेशल पॉइंट्स होते जे कन्सिडर करून तुम्ही इथे आमच्या प्रोजेक्टला बुक केलाय फ्लॅट? वेल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं म्हणतात की प्रॉपर्टीच्या बाबतीत सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे लोकेशन. आणि लोकेशन आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं, कारण हे लोकेशन अतिशय प्राईम आहे आणि इथून एक्सप्रेस हायवे जवळ आहे. जस्ट काही मिनटावर आहे. पौड रोड, कर्वे रोड, आपलं डेक्कन, शिवाजीनगर स्टँड, सगळ्या जरुरी गोष्टी जवळ. ॲट द सेम टाइम निसर्गरम्य परिसर, ट्रू ट्रू. शांतता आणि एस्टॅब्लिश उजवी भुसारी कॉलनी. तर ह्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टीमुळे फार पटकन आम्ही निर्णय घेणं सोपं झालं आम्हाला. फॅन्टॅस्टिक. तर आता तुम्ही निर्णय जे सांगता ते सोपं झालं. हं. तर आपण सुरुवातीने स्टार्ट करूया. तुमचा एक्सपिरियन्स कसं होतं? जर तुमचा जे एक्सपिरियन्स आहे तुम्हाला डिस्क्राईब करायला सांगितलं, इंटरॅक्शन आपल्या सेल्स टीम सोबत, आमचे जे सेल्स टीम आहे हां, 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 त्यासोबत, हां. तर कसं तुम्ही डिस्क्राईब करणार तुमचा जे एक्सपिरियन्स आहे? सेल्स टीमनी खूप उत्तम सहकार्य केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते नेहमीची जी सेल्स टीम असते तसं यांचं बिहेवियर नव्हतं. म्हणजे जसं की त्यांनी आम्हाला सांगितलं असं, म्हणजे की बाबा आमचं सगळं, म्हणजे त्यांना स्वतःच्या प्रोजेक्टविषयी इतका आत्मविश्वास होता की म्हणजे त्यांनी अगदी काय म्हणतात त्याला सॅम्पल फॅड अशा पद्धतीने डिझाईन केला होता की आम्हाला म्हणजे अगदी निर्णय घेणं खूप सोपं झालं. त्यांचं सहकार्य खूप होतं. त्यांनी ड्रोन वगैरेनी आम्हाला सगळे ड्रोनचे शॉट्स दाखवले, बाजूला कसं आहे, म्हणजे सगळं त्यांनी उत्तमरित्या समोर आमच्या सादरीकरण केलं. त्यामुळे सेल्स टीमचं अगदी आभार त्याच्याबद्दल. फॅन्टॅस्टिक. वी आर ग्लॅड ऍक्च्युली. आणि आता झाला आपली सेल्स टीम. हं. तर पोस्ट सेल्स टीम एक्सपिरियन्स कसं होतं सर तुमचा? पोस्ट सेल्स टीम्समध्ये यांचं कम्युनिकेशन खूप छान होतं. म्हणजे कसं की पोस्टमध्ये नंतर काय की जनरली स्पेशली काही काही बदल करायचे होते घराच्या संदर्भात, तर तसं यांचं ईमेल येणं किंवा जे व्हॉट्सअपवर मेसेज करणं किंवा फोन करणं, तर त्या गोष्टी त्यांनी अतिशय नियमित आणि व्यवस्थित केल्या. त्याच्यामध्ये कधीच कुठे गोंधळ झाला नाही, काही नाही. आम्हाला जे जे छोटे मोठे बदल करायचे होते ते अगदी त्यांनी व्यवस्थितरित्या केले आणि अतिशय उत्तम सहकार्य केलं त्यांनी पोस्ट पोस्ट परचेस नंतर सुद्धा, म्हणजे असं मी म्हणेन. फॅन्टॅस्टिक. वी आर ग्लॅड. तर कुठल्या सजेशन्स आहेत, फीडबॅक आहे, हाऊ वी कॅन मेक युअर एक्सपिरियन्स इवन बेटर? हां, हां. नाही, तसा प्रोजेक्ट खूप छान डिझाईन केला आहे. त्याच्यामुळे तसं काही असं त्याच्यात काही सांगण्यासारखं असं खूप नाही आहे. फक्त एकच गोष्ट मी म्हणेल की आम्हाला थोडं उशिरा कळलं. तर पुढच्या वेळेस तुम्ही ॲडव्हर्टाईज करताना जरा सोशल मीडिया किंवा आणखी आपण जे म्हणतो काय म्हणतात त्याला, मेनली सोशल मीडिया, की ज्याच्यातनं रिच जास्त होईल तुमचं, अशा पद्धतीने जास्त आक्रमक सुरुवातीपासूनच राहिलं पाहिजे असं. बाकी घर प्रोजेक्टचं सुंदर आहे. त्याच्यात तर असं काही सजेशन मला आता सुचत नाही इमिजिएटली. Great. Thank you so much, sir, and you all can continue enjoying your evening here. And wishing you all the best and congratulations for your dream home. Yes. थँक्यू Thank व्हेरी मच. you so Thank you much. for making